आयसीएसईच्या 10वी-12वी परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार। विद्यार्थ्यांना आयसीएसईच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची तयारी सुरू। उद्या म्हणजे 7 मेला होणार राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये मतदान। 5व्या टप्प्यातील लोकसभा उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा आजचा अंतिम दिवस। 20 मेला होणार 5व्या टप्प्यातलं मतदान। देशामध्ये 6व्या टप्प्यात 57 मतदारसंघांमध्ये 25 मे रोजी मतदान होणार। त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, तर 9 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार। दिल्लीतल्या 7ही मतदारसंघांचा 6व्या टप्प्यात समावेश। आदित्य ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 2 सभा। गल्ले बोरगाव आणि गंगापूरमधल्या रांजणगाव शेणपुंजी इथं चंद्रकांत खैरे यांच्यासाठी आदित्य ठाकरेंची सभा। अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राहुरीत नितेश कराळे यांच्या सभेचं आयोजन। आपल्या वेगळ्या भाषण शैलीमुळे प्रसिद्ध आहेत कराळे मास्तर। आज एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी संभाजीनगरमध्ये सभा। एमआयएमचे अध्यक्ष असुरुद्दीन ओवेसी अमखास मैदानावर जाहीर सभा घेणार। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 4 सभांचं आयोजन। यातल्या 2 सभा ओडिशात तर उर्वरित 2 सभा आंध्र प्रदेशमध्ये होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा प्रचाराच्या मैदानात। पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये अमित शहांची सभा, तर तेलंगणामध्ये नड्डा घेणार प्रचार सभा। आजचा शरद पवार यांचा बीड दौरा रद्द। सततच्या प्रचार सभांमुळे पवारांना थकवा, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला। यामुळे आजचे पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द। शरद पवार 1 दिवसाचा आराम करून पुन्हा जोमानं सभा घेतील, त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना टोला। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये दोन्ही पवार गटांचं शक्ती प्रदर्शन। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार यांची सभा, सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवारांची सभा। सुप्रिया सुळेंच्या बारामतीतल्या प्रचाराची सांगता होण्याआधी झालेल्या सभेला संपूर्ण पवार कुटुंबियांची उपस्थिती। प्रतिभा पवार, श्रीनिवास पवार यांच्यासह वहिनी आणि इतर पवार कुटुंबही उपस्थित। बारामतीमध्ये प्रचार सभेदरम्यान रोहित पवार भाऊक। शरद पवारांना वटवृक्षाची उपमा देताना तुम्ही आमचा श्वास असल्याचं रोहित पवार यांचं वक्तव्य। प्रचार सभेदरम्यान अजित पवार यांच्याकडून रोहित पवारांची नक्कल। शरद पवारांनी तिकीट देऊ नको असं सांगितलेलं असताना मी कर्जत जामखेडमधनं तिकीट दिलं, अजित पवारांचं वक्तव्य। तर बारामतीत रडीचा डाव चालणार नसल्याचीही केली टीका। ईडीची नोटीस आल्यानंतर तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंप्रमाणे माझे मगरीचे अश्रू नाहीत, अजित पवार यांनी नक्कल केल्यानंतर रोहित पवारांचं प्रत्युत्तर। तर माझ्या डोळ्यातील अश्रू तुम्ही पक्ष फोडल्यानंतर आले, अशीही केली टीका। अजित पवार यांना 4 जूनला मिशी काढावीच लागेल, रोहित पवार यांचा जोरदार हल्लाबोल। ते मोठे नेते आहेत, त्यांनी मिमिक्री करण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांबाबत बोलायला हवं। रोहित पवार भाऊक झाल्यानंतर अजित पवारांनी केलेल्या मिमिक्रीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंनी आपल्यावर केलेले आरोप आणि पुरावे याचा दुरान्वय संबंध नाही। मी सरड्यासारखा रंग बदलला असता तर त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं असतं का? शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रतिप्रश्न। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारामतीमध्ये पवार कुटुंबात वाकयुद्ध। पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवून देणार, शरद पवार यांचा अजित पवारांना थेट इशारा। लोकांना बदल हवाय, सुनेत्रा पवार यांचं बारामतीतल्या सभेतनं वक्तव्य। तर शारदाबाई पवारांना त्यावेळेला मतदारांनी स्वीकारलं, आता इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आल्याचं सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। कसाबविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती। पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवणार। फडणवीसांचा वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल।
पराभव समोर दिसत असल्यानं काँग्रेसला शहीदांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी सुचतीये. चित्रा वाघ यांची वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका. देशभक्तांना धारेवर धरणं आणि दहशतवाद्यांचा उदो करण्याची काँग्रेसी वृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर. मंगलप्रभात लोढा यांची वडेट्टीवार यांच्यावर टीका, तर वडेट्टीवारांवर FIR दाखल केला जावा अशीही केली मागणी. विजय वडेट्टीवारांच्या नागपूरमधल्या घराबाहेर भाजपचं आंदोलन. तडकरेंविषयीच्या वक्तव्यानंतर भाजपनं केलं निषेध आंदोलन. नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. अनेक नगरसेवकांसह तालुका प्रमुखांनीही ठाकरेंची साथ सोडली. मनसेचे माजी सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानं दिला होता राजीनामा. आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत केला पक्षप्रवेश. राजापूर विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेचा भंग. भाजप कार्यकर्ते मतदारांना जबरदस्तीनं पैसे देऊन सही घेत असल्याचे प्रकार सुरू. आमदार डॉक्टर राजन साळवी यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे. आपण टाळ्या ऐका. सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टोलेबाजी. धाराशिवमधून मीच विजयी होणार. अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. विजयानंतर मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आणणार आणि शैक्षणिक सुविधा निर्माण करणार. अर्चना पाटील यांचं आश्वासन. अर्चना पाटील यांना पाठिंबा देत अपक्ष उमेदवार काकासाहेब खोत महायुतीमध्ये. त्याचबरोबर देवराज मित्रमंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केला महायुतीमध्ये प्रवेश. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शोला सुपरस्टार गोविंदाची हजेरी. मात्र ज्यांच्यासाठी प्रचार करायला आले त्यांचं नावच विसरल्यानं उडाली तारांबळ. 2014ला बहुत हो गई महंगाई की मार म्हणणाऱ्यांनी महागाई कमी केली का. गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या, दिल्या का. अहमदनगरमधल्या सभेत अमोल कोल्हेंचे विरोधकांना अनेक प्रश्न. ना खाऊंगा ना खाने दूंगा हा नारा ज्यांनी दिला होता त्यांनी नवीन भ्रष्टाचार आणला. ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन लॉटरी हे खेळणाऱ्या कंपन्यांकडनं कोट्यवधींचे इलेक्ट्रल बॉन्ड भाजपनं घेतले. अमोल कोल्हेंचा भाजपावर आरोप. आपल्या देशाचे पंतप्रधान आणि एखाद्या दारुड्याची प्रवृत्ती एकच. दारुड्याकडे जेव्हा पैसे नसतील तेव्हा तो गोष्टी विकायला काढतो. सरकार चालवायला पैसे नाहीत म्हणून मोदींनी एअर इंडिया विकली, LIC विकायला काढली. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी 15 तारखेला मोठं आंदोलन करणार. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची अहमदनगरमधल्या जाहीर सभेमध्ये घोषणा. महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी विलेपार्ले पूर्वेकडे कार्यकर्ता मेळावा आयोजित. या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे आणि उज्ज्वल निकम यांच्याकडनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. माढ्यात मोठ्या फरकानं जिंकणार. भाजप 400 पार करणार. माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा दावा. भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांचा वकिलांशी संवाद. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेकडील वकिलांशी साधला संवाद. पालघरमधनं तिकीट कापल्यानं नाराज असलेल्या राजेंद्र गावित यांची नाराजी दूर करण्यामध्ये भाजपला यश. वसईच्या वसंतनगरी मैदानात झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला गावितांनी लावली हजेरी. इचलकरंजीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. कोल्हापुरातील निवडणुकीचा जोरदार रंग शाहू चौकावर पाहायला मिळाला. सोलापूरमध्ये अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमने सामने. दोन्ही उमेदवार एकमेकांच्या समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. प्रचारामध्ये अनेकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. ही लढाई माझ्या एकट्याची नाही. प्रचाराची सांगता बाबासाहेबांच्या अस्थि विहारात होतीये, कारण ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. मोदी आता हिंदू मुस्लिम आणि पाकिस्तानचा मुद्दा घेऊन प्रचार करताय. तुम्हाला जल्लोष कुठे पाहिजे, पाकिस्तानमध्ये की भारतात, अशी भाजपची जाहिरात. अतुल लोंढेंची भाजपसह पंतप्रधान मोदींवर सडकून टीका.
पराभव समोर दिसत असल्यानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात मोदी आणि शहांच्या सभा. रोहित पाटील यांची भाजपावर टीका. त्यांच्या जेवढ्या सभा होतील तेवढा आमचाच फायदा होईल, रोहित पाटील यांचं वक्तव्य. गद्दारांनी बाळासाहेबांचा फोटो लावू नये. उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. तर मी माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागत असल्याचंही केलं वक्तव्य. मोदींच्या विरोधात जनतेचा राग. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदारांचा कौल. नाना पटोलेंचा विश्वास. मुख्यमंत्री काहीही बोलतात ही त्यांची शेवटची तडफड. पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका. भुजबळांना नाशिकची उमेदवारी न मिळाल्यानं अजित पवार गटात नाराजी. देवळाली व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे अपक्ष निवडणूक लढणार. अजित पवारांनी वर्षभरापूर्वी नाशकातनं लोकसभेची तयारी करायला सांगितली होती, अशीही दिली प्रतिक्रिया. या निवडणुकीनंतर दोन पक्षांचं अस्तित्वच संपेल. पृथ्वीराज चव्हाण यांची शिंदे आणि अजित पवारांवर टीका. तर जिंकण्याचा विश्वास नसल्यानंच उदयनराजेंनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला नाही, पृथ्वीराज चव्हाणांची टीका. ठाण्यामध्ये प्रचारादरम्यान हात भाजलेल्या मुलाच्या मदतीला धावून गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हात भाजल्यानं मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी धडपड करत असलेल्या महिलेची विचारपूस करत मुख्यमंत्री स्वतः महिलेसोबत गेले रुग्णालयात. मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये. सोशल मीडियावर जॉब पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप. टीकेनंतर पोस्ट डिलीट करत कंपनीचा माफीनामा. मुंबईच्या गिरगावमधल्या व्हायरल जॉब पोस्टवरनं नेटकरी संतप्त. मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असा जॉब पोस्टमध्ये उल्लेख. टीकेनंतर कंपनीकडून पोस्ट डिलीट आणि कंपनीचा माफीनामा. सोशल मीडियावर मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये ही जॉब पोस्ट व्हायरल. अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील. या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. मुंबई लोकलमधला गर्दीचा प्रश्न ऐरणीवर. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव रेल्वे बोर्डाला पत्र पाठवणार. जेव्हीएलआर मार्गावर रामबाग ब्रिज आणि एटीपीसी जंक्शन इथं मेट्रो 6 प्रकल्पाच्या स्थानक उभारणीचं काम सुरू. या पार्श्वभूमीवर 4 ते 31 मे दरम्यान रोज रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मार्ग असणार बंद. कोकण रेल्वे मार्गावरनं पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या धावणार. सुट्टीमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी रेल्वे विभागाचा निर्णय. कोकण रेल्वे मार्गावर 10 मे रोजी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. निवासपूर ते राजापूर रोड विभागादरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9:10 ते 11:40 मेगा ब्लॉक. बीडच्या केजमधून 2.25 कोटींचं चंदन पोलिसांनी केलं जप्त. केज नगरपंचायतीचे नगरसेवक बालाजी जाधव यांच्यासह 3 गुन्हा दाखल. भंडाऱ्यातल्या चिखला माइन्समध्ये मलब्याखाली दबून कामगाराचा मृत्यू. संतप्त कुटुंबियांनी मृतदेह ठेवला मॉईल माइन्स कार्यालयासमोर. यवतमाळच्या दारभातमधल्या बोरी अरब इथं काम संपून घराकडे जात असताना दोघांना कारची धडक. एकाचा जागीच मृत्यू तर अन्य एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. नाशिकच्या निफाडमधल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या काथरगाव परिसरात लव्हाळी वनस्पतीला आग. आगीमुळे दुर्मिळ जैवविविधता, वनस्पती, वृक्ष, पक्ष्यांची घरटी आणि अंडी तसंच कीटकांची प्रचंड हानी. पुढचे 3 ते 4 दिवस विदर्भासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. तर दुसरीकडे तापमान वाढीचाही हवामान विभागाचा अंदाज. राज्यभरामध्ये कमाल तापमानात वाढ. सोलापूर आणि अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद. मुंबईतला उकाडा कायम तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा. नागपूरमध्ये 2.7 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का. 2 दिवसांपूर्वी नागपुरात 2.5 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का होता. सोलापूर शहरासाठी उजनी धरणातनं 10 मे 2024ला पाणी सोडलं जाणार. अंदाजे 5.5 टीएमसी पाणी उजनी धरणातनं सोलापूर शहरासाठी सोडलं जाणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. परभणीमध्ये उष्णतेची लाट कायम. तापमान 43.2 अंशांवर उकाडा जाणवत असल्यानं दुपारच्या वेळेला रस्ते निर्मनुष्य. अवकाळी पावसानंतर यवतमाळमध्ये उष्णतेची लाट. तापमान 42 अंशांच्या पुढे. उष्णतेमुळे यवतमाळकरांच्या अंगाची लाही.
सांगलीच्या आटपाडीमधल्या खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा संपन्न, लाखो भाविकांची उपस्थिती. बनावट व्हिडिओ फॉरवर्ड केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या 2 पदाधिकाऱ्यांना चंद्रपूरमध्ये अटक. निवडणूक आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 1.25 महिन्यांनी कारवाई. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज 4 रॅलींचं आयोजन. यातल्या 2 रॅली ओडिशात तर बाकी 2 रॅली आंध्र प्रदेशमध्ये. सार्वत्रिक निवडणुकीच्या आगामी 3ऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर भारत नेपाळ सीमा 72 तासांसाठी सील करण्यात येणार. या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली जाणार. पूंछमधल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांची मोहीम. हल्ल्यासंबंधी अनेकांची चौकशी, वाहनांची तपासणी. टायटॅनिक आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्स या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले हॉलिवूड अभिनेते बर्नार्ड हिल यांचं निधन. वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. महिलांच्या T20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशमध्ये आयोजन. भारताची पहिली लढत न्यूझीलंडच्या विरोधात 4 ऑक्टोबरला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली अरोरा लवकरच चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण. अंजलीला सीतेच्या भूमिकेची ऑफर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.